नमस्कार मंडळी, सर्वांचं सरचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही बघू शकतो शेताची वाट लागली होती, पण आपण आता खत मारला आहे. पाऊस गेला 2 दिवस, कालपासून पाऊस नाही आहे. खूप छान वाटतं. मग शेतातलं पाणी सगळं गेलं आहे. अशा प्रकारचा खत मारत होतो. युरिया खत आहे. युरिया खत शेतामध्ये टाकावं लागतं. सगळं झोपलंय बघा इकडे पावसाने. थोडं पुढे या कॅमेरामॅन. पावसामुळे सगळं झोपलेलं आहे. पण त्याला आता खत मारून फक्त पाऊस पडला नाही पाहिजे. आता एक 7-8 दिवस तरी पाऊस नाही पडला पाहिजे. परत त्याला चांगली बहार येईल, चांगला उठून जोमान येतो. परत पुन्हा एकदा उठून दिसेल. पुढे या, थोडं पुढे या, खाली या, पुढे या. शेतामधून दाखवा ना. अशा प्रकारे असं खत मारावं लागतं. ते आता मारलं, परत 7-8 दिवसांनी पुन्हा एकदा खत मारावं लागेल. तेव्हा ते कुठेतरी मला असं वाटतं चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या उभं राहील. हे बघा, हे झोपलेलं आहे बघा पूर्ण. पावसाने झोपून काढलं पूर्ण. आमचंच नाही काही शेतीला, कारण तर अशी अतिवृष्टी झाली तर कसं होणार? शेतकऱ्यांनी कुठे जावं? तर मंडळी तुम्ही बघू शकता, आपण युरिया खत मारतो याच्यावर. परत त्याच्यानंतर शुक्ला खत मारावं लागेल. आणि त्यानंतर मग याला चांगल्या प्रकारे आता फांद्या फुटतील आणि ते रोपटं मोठं होईल. आपण जे पेरलं होतं तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये, तर हेच ते दुसऱ्या प्रकारे उभं राहतं. तर मंडळी तुम्हाला तिकडचं सुद्धा शेत दाखवतो मी. तिकडे पण पेरलं आहे आम्ही, हे टाकलं आहे खत. पण सुद्धा परत थोडंसं राहिलं ते दाखवा. तिकडे कमी नको पडायला. दोन्ही यांच्यावर 10-10 किलो मारायला लागतं. या पुढे या जरा कॅमेरामॅन. मला पावडा घ्या आपण. आणि थोडं खत राहिलं आहे, तो आता इथं टाकून देऊ. परत घरी नको लिहिलं. 20 किलो खत आणलं ना. कुठे कमी पडला होता तिथं टाकूया बरोबर. हे एक शेत आहे आपलं, तुम्ही तुम्हाला दाखवलं होतं. याच्यामध्ये सुद्धा तसंच प्रकार आहे. खूप वाईट परिस्थिती होती तिथे. पुन्हा एकदा आपण खत मारतो.
विदायकर खत मारलेलं आहे आपण पुन्हा एकदा खत मारला घेतलं आणि खत मारतो आता तुम्हाला 3-4 दिवसामध्ये समजेल की कशा प्रकारे किती छान झालं आहे. फक्त पावसाने गोंधळ नाही केला पाहिजे, पाऊस नाही पडला पाहिजे. पाऊस जर पडला तर अडचण नाही काही मग राहणार. परवा दिवशी आम्ही तिकडे टाकला होता, कालच्या दिवशी आम्ही तिकडे खत टाकला होता, त्याचासुद्धा व्हिडिओ काढलेला आहे मी, तो सुद्धा पोस्ट करणार आहे मी. वेळ नाही भेटला मला पोस्ट करायला त्यामुळे. आणि हे बघा खताचं ते खाली राहिलेलं असं तण बादली अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि फेकून घ्यायचं पाणी. आपल्या हातावर जे पडलेलं असतं ते साफ करून घ्यावं अशा प्रकारे. आणि तुम्हाला मग आमचं शेत दाखवतो, या इकडे पुढे या. असं पाण्याने भरलेलं शेत खूप बिकट परिस्थिती आहे. चप्पल घालायला की हा बघा ओढा आहे, इथे एवढं पाणी जातं. इथे एक साईडच घेतला आम्ही त्याला शेताच्या बाहेर, कारण तर याच्यामध्ये खूप पाऊस येतो, पाणी येतो. आणि इथे जेव्हा कापणीची वेळ असते तेव्हा इथे लहान लहान म्हणजे इथे टिंबर वगैरे मिळतात, खेकडे बोलतो आपण, ब्लॅक खेकडे त्यात त्या इथे मिळतात. त्यांचं आम्ही असं रात्रीच्या 8 वाजता निघालो ना, ती बॅटरी घेऊन येतो आम्ही. इकडे भेटतात आम्हाला, इथून नदीकडे जायला रस्ता आहे. आणि हे आमचं शेत आहे बघा, तिथे पाणी तुडुंब भरलेलं आहे, त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं. आणि मासेसुद्धा आणलेले, छोटे छोटे मासे आलेले, मासे वगैरे आलेत. आणि फूल बघा किती पूर्ण भरतं पाण्यामध्ये आणि तिथलं जोपर्यंत शेत मी उकळणीचा एक फेरी टाका उकळण केली ती. आणि हा बघा उघडा तिथे शेत आहे, पाणी ते छान. आता ह्याचे कपडे डार्क कपडे घातले की व्हिडिओ छान येतो असं मला वाटतं. येलो कलरचा किंवा रेड कलरचा टी शर्ट वगैरे काय कपडे वगैरे घातले होते छान म्हणजे होतं. थोडं पुढे याल का कॅमेरामॅन, थोडं पाण्यातून पुढे या म्हणजे मला व्यवस्थित दाखवतो सगळ्यांना. आमचं आंब्याचं झाड, हे आमचं आंब्याचं झाड आहे. हे अजून पण आंबा आहे एक याच्यावर. आणि याच्यावर 3 गोणी भरून आम्ही आंबे काढले होते. छोटे छोटे आंबे होते पण खूप छान होता. आणि जर हे पिकाला टाकलं टाकले ना पेंड्यामध्ये तर खूप चविष्ट आणि गोड लागतात आंबे. थोडं आंबट आहे पण पिकात टाकले की एकदम छान लागतात. हा असा आमचा आंबा आहे. अजून पण शेत पूर्ण बांधव वगैरे सगळे भरलेले आहेत, त्याच्याने पाणी चालू होतं. आता 2 दिवस पाऊस नाही म्हणून जरा कमी उतरलं आहे. त्या दिवशी आलो होतो खूप पाऊस होता इकडे, पूर्ण शेतं भरली होती. आणि अशा प्रकारचा हा आमचा गावाकडचं सुख त्याला बोलतो. पण सुख आता पावसाने हिरावून घेतलं आहे आमचं. पावसाने आमचं सुख आणि आमचा आनंद जो काही होता तो हिरावून घेतलेला आहे. खूप बिकट परिस्थिती आणली शेतकऱ्यावर. कारण तर तुम्ही बघू शकता पाऊस एवढा झाला, अतिवृष्टी एवढी झाली की पूर्ण शेतीची नासधूस केलेली वाट लावलेली आहे. हरकत नाही, तरी पण शेतकरी डगमगत नसतो आणि तो आपला बिनधास्तपणे आपलं शेतीचे कामं करत असतो. त्याचं मन मोठं असतं, त्यामुळे किती अतिवृष्टी किंवा कितीही पाऊस ऊन वारा झाला तरी त्याला काही फरक पडत नसतो. कारण तर त्याच्या घरामध्ये ऑलरेडी स्टॉक असतो आपला तांदळाचं वगैरे जे काही असतं आपल्याला. हे तर आम्ही इथं भात लावतो म्हणजे त्याचा स्टॉक आपल्याकडे असतो भरपूर, डाळी वगैरे सर्व त्याच्याकडे असतात. फक्त बाहेरून फक्त तेल आणावं लागतं, बाकी सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरच्या घरी असतात. आणि मीठ, ह्याच गोष्टी, बाकी सगळ्या गोष्टी आपण घरच्या घरी असतात, डाळी वगैरे. त्यामुळे शेतकऱ्याला काही टेन्शन नसतं. खरं प्रॉब्लेम तर शेतीमध्ये शहरामध्ये प्रॉब्लेम होतो की त्यांना जर कामाला नाही गेलं तर त्यांना खाणं पिणं सगळं बंद होतं आणि त्यांना कुठल्याही गोष्टी मिळत नसतात. पण गावाकडे तसं नसतं. गावाकडे सगळ्या गोष्टी जागेवर उपलब्ध असतात, स्वतः पिकवतो, स्वतः खात असतो. तर मंडळी, व्हिडिओ तुम्हाला आवडलाच नक्कीच लाईक करा. कुठपर्यंत कुठल्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला सर्वांनी कमेंट करून सांगा प्लीज. आणि नवीन आलात तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हरी, माऊली, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना. जय शेतकरी, जय जवान, जय किसान सर्वांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला.